जालन्यामध्ये आज जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण आणि बीड सरपंच हत्येच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आलाय। या मोर्चात देशमुख कुटुंबासहच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सुद्धा सहभागी झाले। सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा द्यावी यासह इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। तर आपले प्रतिनिधी अक्षय शिंदे थेट आपल्या सोबत त्या ठिकाणाहून जोडले गेलेत। अक्षय, काय सांगाल, नेमकं कशी तिथली परिस्थिती आहे आणि काय मागणी आहे आंदोलकांची? सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी शिक्षा व्हावी, तसंच सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा या मागणीसाठी जालन्यामध्ये मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं महाजन आक्रोश मोर्चा काढण्यात येतोय। आणि देशमुख कुटुंबियांनी छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर आता या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। या मोर्चामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील त्याचबरोबर देशमुख कुटुंब सहभागी झालेले आहे। आपण जर पाहिलं तर या मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे आणि आपल्यासोबत काही मोर्चेकरी देखील आहेत। दादा, काय सांगाल, मोठ्या संख्येनं मराठा समाज रस्त्यावर उतरलाय, जन आक्रोश होतोय, महिना उलटून गेला तरी अजून एक आरोपी सापडत नाही। सरकारला आणि या गृहमंत्र्यांना हा आरोपी पकडायचा का? आणि दुसरा विषय, हा मराठाचा मोर्चा नाही, सर्व जातीचा आणि सर्व पक्षातील लोकांचा हा मोर्चा आहे। एक महिना झाला आरोपी पकडत नाही, त्याच्यामध्ये गृहमंत्री समोर स्टेटमेंट का देत नाहीत? आजही वाल्मिकांवर 302 गुन्हा का दाखल होत नाही? याच्यामध्ये गृहमंत्री या राजकीय खेळी तर करत नाहीत ना? गृहमंत्री येऊन किंवा त्यांचा प्रवक्ता येऊन पुढे समोर येऊन का बोलत नाही? याच्यात बोललं पाहिजे। राजकीय मायलेज घेण्यापेक्षा समाजाची दुही कमी केली पाहिजे। संजीव भोर पाटील देखील आपल्यासोबत आहेत। पाटील, काय सांगाल, एक महिना झाला अजून आरोपी सापडत नाही, जन आक्रोश होतोय। एक महिना झाला आरोपी सापडत नाहीत। आरोपींचे जे गॉड फादर आहेत तेही मोकाट आहेत आणि दुसऱ्या बाजूने या न्यायासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या समाजाच्या विरोधात प्रतिमोर्चे काढण्यासाठी वेगवेगळ्या जातींना चिथावणी दिली जाते आणि महाराष्ट्रात वादंग निर्माण करण्याचा प्रयत्न आहे। मात्र गुन्हेगारांची बाजू घेणारे हे मानवता विरोधी आहेत, लोकशाही विरोधी आहेत आणि असे जर कोणी मोर्चे काढत असतील तर यांना लोकशाही आणि मानवता मान्य नाही का, हा प्रश्न